रायगड जिल्ह्यातील मुरुड पोलीस स्टेशन हद्दीत पर्यटन प्रिय असणाऱ्या काशीद समुद्र किनाऱ्यावर दिनांक 31 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास 55,74,000 रुपये किमतीचे 11 किलो 148 ग्राम वजनाचे अंमली पदार्थ असलेली पाकिटे सापडली असल्याच्या वृत्ताने मुरुड तालुक्यासहित रायगड बरोबर कोकण किनारपट्टीवर एकच खळबळ उडाली. ऑगस्ट 2024 अखेरीस कोकण किनारपट्टीवर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम चरस पाकिट वाहून आली होती. त्यानंतर 2 दिवसांनी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्र किनारी सर्वप्रथम चरस पाकिट वाहून आल्यानंतर काही दिवसात म्हसळा, मुरुड, अलिबाग तालुक्यातील समुद्र किनारी कोट्यवधी रुपयांची चरस पाकिटे वाहून आली होती. मुरुड तालुक्यातील काशीद समुद्र किनारी काही संशयास्पद स्थितीत प्लास्टिक गोणी दिसत असल्याची माहिती मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांना प्राप्त झाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी त्वरित त्याची माहिती अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा खेतमालीस यांच्यासह वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांना दिली. त्यानंतर त्यांनी काशीद समुद्र किनारी येथे संशयास्पद प्लास्टिक गोणीचे निरीक्षण करत गोणीत काय आहे याची खातरजमा करण्यासाठी गोणीचे तोंड उघडले असता त्यामध्ये चरस सदृश्य अंमली पदार्थ मिळून आले. पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी त्याचा पंचनामा केला असता त्याचे वजन 11 किलो 148 ग्राम इतके झाले असून त्याचे बाजार मूल्य ही 55,74,000 रुपये इतके झाले. याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात NDPS कायदा 1985 चे कलम 8 क, बी, 20 ब, क, 22 क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले. आणखी काही ठिकाणी चरस समुद्रकिनारी लागण्याची शक्यता असल्याने रायगड पोलिसांनी सागरी किनारे पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक मच्छीमार, ग्रामरक्षक दल, सागरी रक्षक दल, तटरक्षक दलाच्या मदतीने पोलीस शोधाशोध घेत आहेत. सागरी किनारी असलेल्या पोलीस ठाण्यामार्फत शोध मोहीम सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देखील देण्यात आली आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.